मला एक कळत नाही, कधीही सहलीला सुद्धा जिल्ह्याच्या बाहेर न गेलेल्या माझ्या मैत्रिणी वर्ल्ड्स बेस्ट हबी कुठनं शोधून आणतात. त्याला काय वाटलं तोच हुशार आहे वे. त्याला मी कसं गंडवलं. चांगली पोरगी बघितली नाही की लगेच. काय झाले? अरे मी मोबाईल रिचार्जच्या दुकानात गेलेले रिचार्ज मारायला. मग काय झालं? तो माझा नंबर मागायला लागला. सुंदर पोरगी बघितली नाही की लगेच नंबर मागायला चालू करतात. मग दिलास काय नंबर? हो दिला की, पण मी चुकीचा नंबर दिला. अरे खरमुडे, आता रिचार्ज दुसऱ्याच्या मोबाईलवर जाणार आहे. त्याने मला गंडवलं, मग मी पण त्याला गंडवून आले. अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना, तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तेव्हा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. होय ग, बहिणीनं बर्फी दिल्या. काय बर्फी दिल्या? चवनाच होता. काय आहे, साखर आहे का काय का काय? कुठली तर शेळी पाक वर्षी आलेली कधीची तिला कोणाच ठाऊक. बघून घेताना त्यांना चांगलं ताजं एवढं बी कळत नाही बघून घ्यायचं. आपण त्यांच्याकडे गेलो की ते अन्नाफळवाई मधनं चांगलं ब्रँडेड घेऊन जातोय का नाही? मग हे बघून तरी त्यांनी शिकायचं ना. हा अगं पण तुझ्या बहिणीनं बर्फी दिल्या ग. होय काय? अहो माझी बहीण तशी लय हुशार आहे. तिला माहितीये आपल्याला शुगर होऊ नये म्हणून तिनं कमी साखरेचं वगैरे ते दिलं असेल, म्हणून चव लागत नव्हतं. बरं अहो खावा हाय चांगली बघा तरी. ओ तुम्हाला कळी आवडते का? अजिबात नाही आवडत. त्या कळीचा बोपळा झालेला पाहिलाय मी. नवरा हा एक असा प्राणी आहे ना, जो आपल्याला सारखं बोलून बोलून आपल्या सगळ्या सवयी बदलून टाकतो आणि नंतर स्वतःच बोलतो तू पहिल्यासारखी राहिली नाहीस. एप्रिल फूल बनवण्यासाठी कुणीही मेसेजेस पाठवू नका. फक्त स्टेटस वरती माझी बायको माझं ऐकते एवढंच लिहा. बाकी सगळं आम्ही समजून जाऊ. ओ ऐका की. बोल की. तुम्ही लग्न झाल्यापासून लय बदललाय. तुम्ही लग्न झाल्यापासून माझ्याकडे अजिबातच बघत नाही. अगं तुला मी आधीच सांगितलं होतं, लग्न झालेल्या बायकांकडे मी अजिबात बघत नाही. सासवे माझ्या मुठीत का आहे? माझं पोरग. अहो ऐका ना, आता शनी शिंगणापूरला बायकांना पण शनिदेवाच्या मंदिरात जायला परमिशन भेटली. हा आता कळण शनी देवाला खरी साडेसाती काय असती.